नमस्कार गाईज, आज आहे महाशिवरात्री. तर मी चाललो महाशिवरात्रीमध्ये. तर तुम्ही बघू शकता आपल्यासोबत आहेत. आता चालले आपली दिंडी चालली इकडे. तुम्ही बघू शकता समोर खूप चांगली अशी आमच्या गावामध्ये कथा आहे. म्हणजे ती अशी म्हणजे शंकराच्या मध्येमध्ये आम्ही जातो दिंडी घेऊन. तर तुम्ही बघू शकता खूप चांगली म्हणजे जत्रा आहे गावामध्ये आज. तर दिंडी घेऊन चालू आहे शंकराच्या मंदिरामध्ये. तुम्ही बघू शकता आपण पोचणार आहोत आपल्या महाशिवरात्रीमध्ये मंदिरामध्ये पोचणार आहोत शंकराच्या. तर खूप मजा येते इकडे. तुम्ही बघू शकता अजून इकडे आम्ही शाळेजवळ आले बघा. रस्ता अजून आम्हाला खूप अजून जायचं 1 किलोमीटर जायचं लांब तुम्हाला. पण आमची अजून जत्रा हे अशोक नाहीत. तर खूप मजा येते बघायला. तर तुम्ही तुमच्याकडे अशी पता असते का म्हणजे महाशिवरात्रीमध्ये जायला की आमच्याकडे अशी हिला दिंडी बोलतात. तर मी बघताय तुम्ही इथे खूप मजा येते. तुकाराम एक नंबर वाटतंय. यावर्षीचा माझा पहिला ब्लॉग आहे महाशिवरात्रीमधला. तर हर हर माझ्या भावानं तुम्ही बघू शकता तुम्ही इथे. जबरदस्त खूप मजा येते इथे नाचाय लोकांना. बघू शकता तुकाराम. आता बाई म्हणजे ही अशी कथा आहे की चप्पल नाही घालायच्या पायामध्ये आणि असंच जायचं. तर लोकांनी चप्पल पण यायचं. काय लोकांनी मोजे वगैरे घातले लोकांनी. तर सर्व असेच चालले. तुम्ही बघू शकता तुम्ही कुणाच्या पायामध्ये चप्पल नाही भेटत तुम्हाला. इथे दिंडी चालली. नाचताना एक व्हिडिओ येत आहे. खूप मजा येते. लालपरी सोबत एक नंबर भारी वाटतंय. लालपरी सुद्धा आपल्यासोबत जमलेली आहे आज दिंडी सोबत पहिल्यांदा. धन्यवाद. खूप मजा येते दिंडी सोबत लालपरी असताना आपल्यासोबत. लालपरी एक नंबर. धन्यवाद धन्यवाद भाऊ. लालपरी इथे आली आहे. तर आपली दिंडी आता खूप भारी वाटतंय. पोचते आता आपली दिंडी इथे माझं शंकराच्या मंदिरामध्ये. तर तुम्हाला मी पण दाखवतो तुमचं मंदिर पण दाखवतो शंकराचं की तुम्ही घेऊ शकता. खूप भारी वाटतंय आज. इकडे शंकराचं मंदिर आहे. खूप मोठं आहे. तुम्ही बघू शकता पब्लिक आहे इकडे. दिंडी आलेली आहे आमची पोचली आहे इकडे. वरती आता जाईल दिंडी आणि एक 5-7 अंकाची मार्ग नंतर मग त्यापुढे की सर्वांचा आशीर्वाद घेऊ पुढे ते आपण चालू आहे आता. मध्ये तर आपण पोचलो होतो मगाशी. थोड्या वेळ थांबलो होतो वेस्ट केला. आणि आता आपण जाऊया मंदिरामध्ये.
खूप सारं चांगलं आताच नवीन चांगलं काम केलं इथे तुम्ही बघू शकता. समोर तुम्ही बघू शकता शंकराची पिंडी इथे आहे. ग्रामस्थ सर्वांनी मंदिरामध्ये यायचंय. ग्रामस्थांनी आपली शंकराची पिंडी आहे इथे तुम्ही बघू शकता. माझ्या भावना तर आता आपण मंदिरामध्ये जत्रा भरते तसा सामान इथे येतो. तर आपण बघू शकता की खूप सारे इथे गर्दी लागले घेण्यासाठी. तुम्ही बघू शकता इकडे ग्रामस्थ मंडळ कोलपूर आणि प्रगती महिला मंडळ कोलपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबाप्रमाणे पोरांची एवढी हौस आली की आज ह्या वर्षी म्हणजे जत्रेमध्ये आलो आणि आपल्या गावदेवी मंदिरामध्ये आणि शंकराच्या मंदिरामध्ये आपण संपन्न ते सर्व खायचे पदार्थ वगैरे आले सर्व इथे बघू शकता. या कार्यक्रमाकरिता आपल्याला नेहमी सहकार्य लाभणारे ज्याने आजचा या फराळाचा खर्च आणि आपल्याला फराळाचा खर्च किंवा नेहमीच आपल्याला वेळोवेळी सहकार्य करणारे आपल्याला खूप सर्व आहेत वरती. आपण ज्या वेळी आपण त्यांना हात मारू या नक्की या इथे खायला काय पाहिजे बघू शकता तुम्ही. इकडे पोरं खूप आहेत इकडे संत्र वगैरे पितात सर्व पोरं. या ठिकाणी आपल्या शंकराच्या मंदिरामध्ये वरती पण दुकान आहे आणि इकडे सर्व लेडीज वगैरे सर्व बाकी सर्व त्यांचं स्वागत करतो. मी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष इकडे डोंगर आहे इकडे वरती उपाध्यक्ष येण्यासाठी रस्ता आपल्याकडे रस्ता पण आहे आपल्याकडे वरती यासाठी गाडी पण येऊ शकते आपल्याकडे. तर खूप मजा आहे. तुम्ही इकडे विजेतल्या या दर्शनाला या तुम्हाला नक्की हर हर महादेव शंकर पावेल तुम्हाला. तर या आपण इथे थांबतो आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि घंटी दाबायला विसरू नका. तर आपले ह्यापुढे असेच व्हिडिओ नवीन नवीन येत राहतील आणि धन्यवाद. बोलूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.